लातूरमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। उजनी नावाच्या गावामध्ये तेरणा नदीचं पाणी शिरलेलं आहे आणि संसारोपयोगी साहित्याचं यामुळे मोठं नुकसान झालंय। इथली बाजारपेठ बंद पडलेली आहे, इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढल्याचं दिसतंय। काल रात्रीपासून धाराशिव जिल्ह्यासह लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते मुसळधार पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आहे। त्यामुळे तेरणा नदीला जे आहे ते या ठिकाणी पूर परिस्थिती आली आहे आणि जर पाहायला गेलं तर तेरणा नदी आता सध्या दुथडी भरून वाहते आणि नदीपासूनच 500 मीटर अंतरावर असलेले हे उजनी गाव आहे। या उजनी गावात पूर्ण या पुराचं पाणी या ठिकाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत आता गावातले काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की परिस्थिती काय, नेमकं काय सांगाल, ही परिस्थिती काय आणि कशी उद्भवलेली? हे नॅशनल हायवेच्या चुकीमुळे झालेलं आहे। नॅशनल हायवेचा जो ब्रिज आहे, तो जुना ब्रिजचं जे काम आहे ते आहे त्या डागडुजीवर केले, त्यांनी ब्रिजची उंची वाढवली नाही, त्यामुळे गावात पाणी शिरलेलं आहे। आणि आपण बघू शकता की पूर्ण बाजारपेठ आहे, तसं शेतीचंही नुकसान झालेलं आहे। मागील 8 दिवसापूर्वी बी व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि आज रोजी म्हणजे आजच्या मध्यरात्री 12 ते 1 पासून पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली आणि फास्ट गतीने अशी पाण्याची पातळी वाढली। त्याच्यामध्ये माझ्या व्यापारी बांधवाचं 50 ते 60 दुकानदाराचं कमीत कमी लाख, 2 लाख, 4 लाखाचं नुकसान झालं। तातडीने पाहणी करून, पंचनामे करून, गाव लेवलला ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, त्यांनी ताबडतोब होईल तेवढी शक्य तेवढी नगदी मदत करण्यात यावी। रात्र अशाला जागून काढलेले आहे त्या रात्र अशाच, त्याच्यामुळे काहीच करायला आलं नाही। शेतातल्या आता जनावरांकडे जायला सुद्धा यायला रस्ते नाही, ते बंद झाले ते रस्ते, गावातून जायचं सुद्धा, त्याचं चारा पाणी करायला सुद्धा, दूध आणायला हे ते सुद्धा असं झालं। आतापर्यंत कोणी आता माणूस कोणी नाही ते आला, आज सकाळपासून कोणीच आला नाही इथं। त्याच्यामुळे तातडीने जेवढ्या लवकरात लवकर मदत काय देता येईल तेवढी द्यावी शेतकऱ्यासाठी। या ठिकाणी पूर्ण गाव, अर्ध गाव पाण्यामध्ये असल्यामुळे जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। मात्र आणखीनही प्रशासनाकडून कुठलीच मदत या ठिकाणी झाली नाही, त्यामुळं तात्काळ प्रशासनाने या ठिकाणी पंचनामे करावे आणि जी काय ती नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी आता या गावकऱ्यांकडून केली जात आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।